हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी माझ्या विंडोमध्ये किती पॅरोट्स आले आहेत. आणि लास्टच्या व्लॉगमध्ये सुद्धा मी दाखवलं होतं की पॅरोट्स आपापसात कशी भांडणं करतात ते बघा. हे बघा माझे पॅरोट्स कसे आपापसामध्ये भांडणं करत आहेत. पण ते भांडणंसुद्धा करतात आणि नंतर एकत्र खायलासुद्धा लागतात. हे त्यांचं नेहमीचंच झालं आहे. एकदा सकाळी आणि संध्याकाळी दररोज माझ्या विंडोमध्ये पॅरोट्स येतात आणि मला हे फार आवडतं की विंडोमध्ये माझ्या पॅरोट्स आलेले. त्याचबरोबर मी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलांना सांगेन की विंडोमध्ये तुम्ही काही ना काहीतरी खाद्य आपल्या पक्ष्यांसाठी ठेवतच जा. ते पक्षी काय येऊन खाऊन निघून जातात, पण आपल्याला एक मनाला समाधान होतं की काहीतरी पक्ष्यांनी आपल्यामुळे खाऊन गेले आहेत. त्याचबरोबर एखादं सनफ्लॉवर सीड असू द्या किंवा काही धनधान्य असू द्या, फळे असू द्या, हे तुम्ही त्यांना नेहमी देतच जा. बघा हे पक्षी कसे खात आहेत मस्तपैकी. पाऊस असला तरी ते येतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यांना. येऊन तर ते जाणारच ना, पक्षी आहेत ते शेवटी. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईकसुद्धा करा. हे बघा हे पक्षी खूप छान वाटतात ना विंडोमध्ये. त्याचबरोबर माझी नंतरची नेहमीची सुरुवात ही वॉकिंगमध्ये झालेली आहे. सगळी घरातली कामं आटपल्यावर मी वॉकिंग करण्यासाठी बाहेर पडले. पाऊस असू द्या, वारा असू द्या, काही असू द्या, पण वॉकिंग ही कधीही स्किप होता कामा नये असं माझं म्हणणं आहे. माझ्या प्रत्येक महिलांना हेच म्हणणं आहे की जर तुमची सकाळची कामं आटपली असतील तर छत्री घेऊन, रेनकोट घाला, काही वेअर करा, पण तुम्ही वॉकिंगसाठी हे नेहमी जात जा. ॲटलीस्ट अर्धा एक तास तरी तुम्ही वॉकिंग ही करूनच राहा. त्याचबरोबर आज मंगळवार असल्यामुळे, गणपतींचा वार असल्यामुळे मी देवी कालीमाता मंदिराच्या पाया पडून पुढे मी गणपती मंदिरामध्ये गेले. हे तुम्ही बघू शकता माझा व्लॉगमध्ये आहे की मी नंतर गणपती मंदिरामध्ये गेले. वॉकिंग ही मी 2 ते 3 राऊंड हे कंप्लीट करतेच दर दिवशी. त्याच्यामुळे मी प्रत्येक महिलांना सांगते की वॉकिंग ही तुम्ही कधीही स्किप करू नका, कारण आपल्या दररोजच्या कामामध्ये आपल्याला हा स्वतःसाठी वेळ काढणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही नेहमी वॉकिंग करत राहा. हे बघू शकता आता मी गणपती मंदिरामध्ये जात आहे आणि गणपती मंदिरामधून गणेशायाच्या पाया पडून, हारफूल चढून मी माझ्या आज दिवसाची सुरुवात केली, कारण आज मंगळवार आहे. हे बघू शकता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माझे मी शूज काढले आणि माझे हे नेहमीचे मामा, जिथे मी त्यांच्याकडून हारफूल घेते, आणि त्यांनी मला नेहमीप्रमाणे हारफूल ताटच एक घेतलं मी आज गणपती बाप्पासाठी वाहण्यासाठी. नंतर मी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आतमध्ये जाऊन गणपतीला हारफूल आणि नारळ चढवला. त्याच्यामुळे मला एक पॉझिटिव्हिटी वाटते आणि माझा दिवस सुद्धा खूप छान जातो. हे बघा. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. तुम्ही पाया पडून घ्या यूट्यूब फ्रेंड्स. हे बघू शकता अशा पद्धतीने मी गणपतीच्या पाया पडले, हारफूल वाहिलं. त्यानंतर मी रिटर्न ताट देण्यासाठी मामांकडे पुन्हा गेले. त्यांच्याकडून घेऊन मी 40 रुपयाची माझ्यासाठी फुलंसुद्धा घेतली माझ्या घरी वाहण्यासाठी. हे बघा हे मस्त आहेत ना, सोनचाफे वगैरे छान वाटत आहे ना. त्यांच्याकडे गजरेसुद्धा मिळतात, वेण्यासुद्धा आहेत, नारळस आहेत, छान छान फुलं आहेत आणि त्यांच्याकडे अतिशय फ्रेश फुलं असतात. ते झाल्यानंतर मी आज गाईला चारा देण्यासाठी सुद्धा गेले. पण तुम्ही बघू शकता त्या गाईने चारा हा पूर्ण खाली हातातून खेचून घेतला. त्याच्यामुळे मी 2दा तो प्रयत्न केला तिला चारा चारण्याचा. तिने घेतला, खाल्लासुद्धा, पण तिने तो पूर्ण खाली सांडवला. काही हरकत नाही आहे, शेवटी ते प्राणी आहेत. हे बघा. हां, ही अशी आमची गाय. दुसऱ्या गाईलासुद्धा मी दिला. हे बघू शकता. फार मजा आली, पण छान वाटलं गाईला चारा देण्याचं. ही सेकंड टाईमसुद्धा मी घेतला आणि नंतरसुद्धा मी गाईला चारा भरवला आणि त्याच्यानंतर मी अजून माझे वॉकिंग कंप्लीट केलं. हे बघू शकता. गाई चारा फार आवडीने खातात. हे बघा तिने पूर्ण माझा चारा सांडवला खाली. त्याच्यानंतर मी माझा मी टाईम स्वतःला दिला. मी माझेच व्हिडिओ आणि व्लॉग बघत होते की काही त्याच्यामध्ये अजून मला चेंजेस करायचे आहेत का, काही एडिटिंगमध्ये माझा प्रॉब्लेम होतो आहे का, हे सगळं बघता बघता मी माझ्या स्वतःला आज दुपारचा पूर्ण टाईम दिला. असा माझा दिवस छान दुपार गेली.
धन्यवाद. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओंना. थँक्यू. हे माझे मी व्हिडिओ बघत आहे. धन्यवाद. बाय बाय. सी यू टुमारो.